बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. परभणी येथे विकृत समाजकंटकाकडून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकास अटक करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूस जबाबदार धरून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून न्याय द्यावा, तसेच भीमसैनिकांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉग मार्च काढण्यात येत आहे. या लॉग मार्चला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शिव फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दगडू भास्कर, बबन राणगे, रमेश कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्राध्यापक बी.जी. अंबपकर, सुभाष देसाई, विलास भास्कर, प्रकाश फुलसवार, आनंद राणे, बी.के. सरवडेकर, मधुकर पाटील, शिवाजी शाहीर, भगवान कांबळे, रमेश पाचगावकर आदी सहभागी होते. न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर.